21 मे बुधवार. आता इथं ट्रेड टाकायच्या मग लॉजिक काय होतं. फर्स्ट ऑफ ऑल ऑल ओव्हर बिहेवियरच्या पहिले आपण दिवसा काय बिहेवियर मार्केट क्रिएट करून झालं ते पाहू. दिवसा काय मार्केटनं बिहेवियर क्रिएट केलं. ठीक आहे, मार्केटनं फर्स्ट स्विंग क्रिएट केला. त्यानंतर याचा हाय घेतला, हायवर एक स्विंग मारला याच्या हायवर, याला ब्रेक केलं, याच्या हायवर एक स्विंग मारला. त्यानंतर इमिडिएट याचा लो घेतला, पण लोवर एक पण स्विंग नाही मारला. यानं अशी फेक मुवमेंट देऊन बाईंगले असं रिजेक्शन क्रिएट करत हे बाईंगले चाललं. तसं रूल्स अकॉर्डिंग तर जर पाहता आपण इथं मार्केटची मेंटॅलिटी जर पाहता तर इथं यानं ब्रेक केलेले एक हाय ब्रेक केला, देन इथं आलं, पण इथं एक स्विंगने मारला. यानं इमिडिएट वरती यानं रिजेक्शन क्लोजिंग केलं. असं केलं डबल क्लोजिंग, देन त्याले ब्रेक, देन अगेन जातच त्याला सेलसाठी इथूनच गेलं असतं. हे पहिलं रिजेक्शन आणि क्लोजिंग, पहिलं डबल क्लोजिंग फेल करून, पण सेकंड डबल क्लोजिंग दिली इथं. तसं रूल अकॉर्डिंग तर आपलं इथं स्ट्रेट पळायला पाहिजे, पण 8 वाजता बनला. ठीक आहे, हा आपण इग्नोर केला अजून कन्फर्मेशनसाठी बा. देन आपला ट्रेड काय बनला, तर आपलं तर व्ह्यू कन्फर्म आहे ना की यानं बा हाय घेते म्हणजे घेते. तर आपल्याला फक्त एक एंट्रीज फाईंड करणं आहे प्रॉपर, जे की जिथं आपलं एसएल हिट नाही होईल. तर मार्केट फर्स्ट स्विंग क्रिएट केला, सेकंड स्विंग क्रिएट केला, हा थर्ड क्रिएट केला. आता ह्या दोन्ही याची लिक्विडिटी घेतली, ह्या फर्स्टली टेकलं आणि इथून मार्केटनं काय केलं, रिजेक्शन अँड क्लोजिंग दिली. तर आपला रूल्स अकॉर्डिंग आपला ट्रेड पडून राहिला इथं हायसाठी. आता हे झालं दिवसाचं बिहेवियर मार्केटचं, दिवसाचं ॲनालिसिस. आता ऑल ओव्हर बिहेवियर काय म्हणते, तर ऑल ओव्हर बिहेवियर काय म्हणते की जसं की आपण काल पाहिलं, मार्केट इथून उठलं की याचा हाय पेंडिंग होता की तो घेईन बा. तर मार्केटनं असं केलं, त्याचा हाय घेतला, पण कसा घेतला, हा फर्स्ट स्विंग, हा सेकंड बिहेवियर, फर्स्ट बिहेवियर हे सेकंड बिहेवियर. देन मार्केटनं हे याच्यातच आहे म्हणून हे आता झालं थर्ड बिहेवियरचं कन्फर्म. आता मार्केट याले जर ब्रेक करते आणि इकडचं जर इंडिकेशन देते तर हमखास मार्केट याचं लो घेईल. आणि जर मार्केटला जर त्याचा ट्रेंड कंटिन्यू करायचा असेल तर मार्केट याले ब्रेक न करताच मार्केट बा हायले जाईल. आणि मार्केटनं असं केला, आपण इथं ट्रेड पण घेतला होता. तर हे झालं आता मार्केटचं फर्स्ट बिहेवियर इथून. देन हे सेकंडले ब्रेक केलं म्हणजे आता हे सेकंड झालं. देन आता हे झालं थर्ड बिहेवियर. आता हे थर्ड बिहेवियर झालं तर मार्केटनं जर आज जर याले ब्रेक केलं असतं ह्या स्विंगले, तर आपण हमखास याच्या लोसाठी गेलो असतो ह्या इथपर्यंत. पण यानं काय केलं, डे ओपन होताच हे यानं हा जो तिसरा स्विंग आहे हा क्रिएट जो केला, मार्केटनं काय केलं, आता याच्यातूनच घुमलं पाहिजे. जसं की हे याच्यातून घुमलं तिसऱ्या बिहेवियरमधून, तसं आता हे याच्यातूनच घुमलं पाहिजे. मार्केटनं ह्या स्विंगचे तसंच केलं. जसं की आपण पाहिलं इथं हा स्विंग मारला डेच्या याच्यावर एनर्जीतून, मग त्याचा लो घेतला. इथं हे खाली आलं कोण, हे आपण म्हटलं होतं की हे फेक मुवमेंट आहे. हे आता खाली आलं कोण, याच्या पण मागचं एक लॉजिक आहे की हे खाली आलं कोण, की याले हे जे ऑल ओव्हर जे स्विंग्स खायचे होते मार्केटचे थर्ड बिहेवियरच्या नंतरचे, हे याले खायचे होते आणि या थर्ड बिहेवियरमधूनच याला टप्पा खाऊन जायचं होतं. ते एक्झॅक्ट तिथं तेच गोष्ट झाली. थर्ड बिहेवियरमध्ये आलं, एक्झॅक्ट त्याला टच केलं आणि ही एक गोष्ट होती ऑल ओव्हर बिहेवियरची. तर म्हणून आपण ती पण एक गोष्ट होती म्हणून आपण इथं ट्रेड टाकायला गेलो बा. तर आता ऑल ओव्हर बिहेवियर जर आपण पाहतो तर इथं काय सांगून राहिलो की हा झाला आपला फर्स्ट स्विंग, हा फर्स्ट झाला. त्यानंतर मार्केटनं इथं हे क्रिएट केलं, एक स्विंग याच्यावरती मारला. तर जतपर्यंत मार्केट याचा लो घेत नाही तत्पर्यंत हे बिहेवियर कंटिन्यू करू शकते. हे याचा आज लो नाही घेईन. जसं की आपण पाहिलं की किंवा इथं तर मार्केटनं मग आता डेच्या ॲनालिसिसवर जर जाऊ आपण, तर हा पहिला स्विंग केला आहे ना, दुसरा, हा तिसरा करून टाकला बा. मग यानं मार्केटनं अजून क्रिएट केलं नाही. इथं गोष्ट काय होऊन राहिली की बा ऑल ओव्हर बिहेवियर बाईंगचं दाखवून राहिलं. यानं याला लो घेतला नाही याचा अजून. तर मार्केट भले इथं ह्या स्विंगमध्ये गॅप आहे, पण याचा लो घ्यायचे चान्सेस लय कमी आहे. जर ह्या लो घ्यायच्या पहिले जर मार्केट इथून उठत असेल तर हे बिहेवियर अजून ऑल ओव्हर टाईम फ्रेमवर हे क्रिएट करून तसंच यानं केलं. हे झाला याच्यानंतर ह्या तिसऱ्या बिहेवियरमधून टप्पा खाल्ला, तर हे झालं फर्स्ट बिहेवियर वरते स्विंग, ह्या स्विंगची खाल्ली लिक्विडिटी मार्केटनं. हे झालं सेकंड बिहेवियर मार्केटचं. ओके, आता इथपर्यंत आलं. हा बुधवार दिवस आपण इथं क्लोज केला. हा एक ट्रेड टाकायचा आमचा लॉजिक होता. आता पुढच्या दिवस पाहू.